त्र्यंबकेश्वरमध्ये गावगुंडांकडून पत्रकारांना बेदम मारहाण। नाशिक त्र्यंबकेश्वर येथे वृत्तांकनासाठी जात असताना स्वामी समर्थ केंद्राजवळ असलेल्या पार्किंगवरील गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांनी नाशिकमधील इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींना बेदम मारहाण केली। पत्रकार योगेश खरे, अभिजित सोनवणे आणि किरण ताजने यांना मारहाण झाली। या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे। राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी रुग्णालयात जाऊन पीडित पत्रकारांची भेट घेतली। या पत्रकार अमानुष हल्ल्याचा जनकल्याण मराठी पत्रकार संघ निषेध करतो व सोमवारी दुपारी जनकल्याण मराठी पत्रकार संघातर्फे नाशिक जिल्हाधिकारी यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे। या हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात यावी, अन्यथा पत्रकारांच्या हक्कांसाठी आपण चर्चा केली आहे तशी काय नेमकी परिस्थिती, आपण काही आदेश देणार? म्हणजे मी आता नुकताच आलो मुंबईवरून आणि इथेच आलो अपोलो हॉस्पिटलला, आणि ताजने याला जे आहे आपण ऍडमिट करतो त्याचं सिटी स्कॅन वगैरे सुद्धा करावं लागणार आहे। डोळ्याला कितपत गंभीर आतमध्ये मार आहे की डोक्यात आणखीन काय मार आहे त्याचं पाहावं लागेल। जी माहिती मिळते आणि जे काही मी व्हिडिओ पाहिले त्याच्यावर असं लक्षात येत आहे की आज कुंभमेळ्याच्या निमित्तानं साधू संतांची काही तिथे बैठक आहे आणि ते बैठकीचं वार्तांकन करण्यासाठी काही नाशिकवरून हे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आणि इतर जे आहेत बरेचसे लोक तिथे चालले होते आणि स्वामी समर्थ मंदिराच्या पुढे काहीतरी पावत्या वगैरे फाडल्या जातात, म्युन्सिपाल्टीच्या वतीने फाडतात। कानूनी आहे गैरकानूनी आहे काही कल्पना नाही, पण तिथे त्यांनी सांगितलं की आम्हाला जाऊ द्या, आम्ही प्रेसची मंडळी आहोत। आणि मुख्य म्हणजे आहे की त्र्यंबकेश्वर मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं इतर वेळेला सुद्धा ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत, सुधारण्याच्या काही आवश्यकता असलेल्या गोष्टी आहेत, त्याचं वार्तांकन करून ते शासनापुढे जनतेपुढे आणण्याचं काम ही मंडळी करत असतात। आता तुम्ही यांना जर दूर ठेवलं त्र्यंबकेश्वर पासून या सर्व मीडियाच्या लोकांना, तर त्र्यंबकेश्वर नावच वर्तमानपत्रात येणार नाही। दुर्दैवाने या तिथल्या काही लोकांनी जे पावती फाडणारे आहेत असं म्हणतात, त्यांनी बेदम म्हणजे दगडांनी मारलं, काठ्यांनी मारलं, छत्र्या मारल्या, डोक्यामध्ये प्रचंड मार आहे। आणखीन दुसरे दोघे जण जे ते जखमी आहेत ते पोलीस स्टेशन मध्येच तिथे FIR वगैरे काय नोंद करायचं काम सुरू आहे। जी काही माहिती तिथल्या प्रवासी संघटनेने दिली तेही असं सांगतात की नेहमीची ही गुंडगिरी आहे आणि हा जो टोल वसुलीचा किंवा काय असेल त्यांचा तो कसले पैसे घेतात मला काही कल्पना नाहीये, आणि ऑक्ट्रॉय तर सध्या नाहीये आपल्याकडे। मग ते पैसे कसले जे काय असतील ते, पण मर्डर केस मधले 302, 307 असले जे आरोपी जामिनावर आहे किंवा इतर आहे त्यांच्याकडे सगळं काम आहे आणि त्यांचीही सगळी मंडळी आहे आणि त्यांना काही समजत नाहीत आणि लोकांना आपलं कुशाल मारत आहे। मी SP ना स्वतः फोन केला ताबडतोब कळल्याबरोबर वाटत असताना, आणि मी त्यांना सांगितलं की ताबडतोब कारवाई करा। आणि पुन्हा आता त्यांना मी सांगतोय की ती कारवाई अतिशय कडक झाली पाहिजे, टाइमपास होता कामा नाही। आता सुद्धा यांना जे आणलं हॉस्पिटलमध्ये ताबडतोब आणण्याच्या ऐवजी जे आहेत बराच वेळ तिथेच होते, आणि तिथले जे इन्स्पेक्टर ते काय करतात, पोलीस काय करताना माहिती नाही काही 10 लोक कोण आहे तिथे, त्यांना काहीच कल्पना नाहीये का? आता यांना मारलं आणि सगळे एकत्रित होते सगळे मीडियाचे लोक म्हणून गोष्ट बाहेर पडते। बाकी एखाद दुसरा जो व्हॉट्सअप जात असेल त्याचे काय हाल आहेत, त्याची तर काही सुनवाईच नसेल। तर या पद्धतीनं जे आहे कारभार होता कामा नये। म्युन्सिपाल्टीने सुद्धा अशा प्रकारच्या लोकांचा ताबडतोब जर त्यांना काय ठेका दिला असेल तर तो रद्द केला पाहिजे। तेव्हा मी पोलिसांना सांगणार आहे की जर अशा प्रकारचे लोक कामाला ठेवले असतील आणि असे प्रकार घडत असतील तर ज्यांनी त्यांना अथॉरिटी दिलेली आहे त्यांना सुद्धा जे आहे विचारपूस झाली पाहिजे, त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे।
आणि ठीक आहे, आम्ही सगळे आहोत. आणि पत्रकारांना सुद्धा मी सांगतो, आपण काळजी करू नका. आम्ही सगळ्या प्रकारचे जे आहेत वेगवेगळ्या लोक म्हणजे पोलिसांशी आणि यंत्रणेशी बोलतो, काही त्रास होणार नाही. आणि आपले जे इतर जे आहेत सवंगडी आहेत, दुसरे 2 जण तिकडे, त्यांना पण आणून पूर्णपणे पुन्हा एकदा इथे चेक करून घ्या व्यवस्थित. कारण आज आता बरं वाटेल आणि मग परत संध्याकाळी किंवा रात्री त्रास होईल असं काही होता कामा. राज्यभरात